नमस्कार. मोहोळ नगर परिषदेच्या इमारतीच्या संदर्भामध्ये मराठी शाळेमध्ये इमारत बांधण्याचा या ठिकाणी ठराव झालेला आहे आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याला विरोध होत आहे. ज्यावेळेला ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये होतो त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक गॅजेट बनवण्यात आलं होतं आणि त्या गॅजेटमध्ये सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे की ग्रामपंचायतचं जे काय आहे, जे ग्रामपंचायतचे काय कर्तव्य आहे, रस्ते असतील, इथले जी ग्रामपंचायतची हद्द होती तीच हद्द नगरपालिकेला ग्रामपंचायतचं जे काय देणं होतं, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपालिकेमध्ये झाल्यावर लाईट बिल 1,05,00,000 रुपये देणं होतं आणि ते देखील नगरपालिकेनंच त्या ठिकाणी अदा केलं. पंचायत समितीने केलं ना किंवा जिल्हा परिषदेने केलं ना, 1,05,00,000 रुपये ते ग्रामपंचायतचं लाईट बिल हे नगरपालिकेने भरलं. मी स्वतः नगराध्यक्ष. असे अनेक आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ग्रामपंचायतची पाईपलाईन असेल, ग्रामपंचायतचं गाळा असतील, ग्रामपंचायतचं सगळं काय असेल ते नगरपालिकेला हस्तांतर करण्यात आलेलं गॅजेट आहे आणि त्या अनुषंगाने मोहोळची नगरपालिकेची इमारत आपण 90 गुंठे मराठी शाळेची जागा आहे, त्यापैकी शाळेला कुठेही धक्का न लावता शाळेच्या इमारतीसाठी किंवा तिथलं देखभाल करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी याचा देखील ठराव करण्यात आला. याचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं. हे सर्व झालेलं असताना याच्यासाठी राजकारण म्हणून मोहोळ शहराचा विकास झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका काही लोक घेत असताना तरी देखील आम्ही 2 पावले मागे सरकून पंचायत समितीच्या बिडू यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेमध्ये बिडू काय म्हणले, आमच्या देखील पंचायत समितीला 15 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे, आम्हाला देखील इमारत तिथंच बांधायची आहे. मग आम्ही त्याला देखील त्यांना होकार दिला, चला पंचायत समिती आपल्या शहरामध्येच होते, चांगली इमारत होते, तर तुम्ही देखील तिथं पंचायत समिती बांधू शकता, त्याला आम्ही देखील त्या ठिकाणी परमिशन देऊ. अशा प्रकारची भूमिका घेतलेली असताना त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इमारतीला विरोध होत आहे. याच्या मागचं सत्य देखील आपण जाणून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, काही आमच्या मोहोळ शहरातील उद्योग करणार, व्यापार करणार, त्यांचे काही दुकानं त्या मराठी शाळेच्या पुढे आहेत आणि त्यांना कुणी तर अशी भीती घातलेली आहे की आता इमारत झाल्यानंतर तुमची दुकानं या ठिकाणी काढली जातील. मी मोहोळचा नगराध्यक्ष झाल्यानंतर काही लोक असं म्हणत होती की हा रस्ता झडपीचा आहे, इथं नगरपालिकेचा काहीच अधिकार नाही, पण 255 दुकानदाराला शाश्वत असा व्यवसाय करण्यासाठी, बँकेचं लोन करण्यासाठी त्यांना उधारी देखील खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी देत नव्हती, कारण तुमचं शाश्वत नाही. आणि त्यांना उतारा देण्याचं काम नगराध्यक्ष असताना केलं. कुठलाही पक्षाचा बघितला नाही, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा न बघता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्याला आहे जागा त्याला त्या ठिकाणी उतारा देण्याचं काम केलं. आज काही दुकानदारांना या ठिकाणी भीती घातली जात आहे की तुमची दुकानं तिथली उठवली जातील. मी रमेश बारसकर या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो, त्या ठिकाणी इमारत झाल्यानंतर किंवा इमारत नाही जरी झाली तरी तुमच्या दुकानाला अजिबात धक्का लावू देणार नाही. कारण मी देखील एक टपरीधारक आहे, मी पानपट्टी चालवली, मी छोटा मोठा उद्योग चालवला आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं किराणा दुकान चालवलं, त्यातूनच खऱ्या अर्थानं माझी प्रगती झालेली आहे. मला जाण आहे आपल्या कुठल्याही एका दुकानाला हात लावला जाणार नाही. आपल्याला भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.
आपल्याला एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो, इमारत होऊ द्या किंवा ना होऊ द्या, इमारत झाल्यानंतर देखील आपल्या दुकानाला अजिबात कुठल्याही प्रकारचा हात लावला जाणार नाही, अशा प्रकारचा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो. तुम्ही कुठल्याही भूलथापेला कोण तुम्हाला सांगत असेल की तुमची दुकानं काढली जातील, तर कुणाचीही दुकानं या ठिकाणी काढली जाणार नाही. प्रत्येक दुकानदारांना हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला पाहिजे, कारण तुम्ही त्यावेळेला म्हणला होता दुकानाला हात लावणार नाही. आता कसं दुकानाला हात लावत आहे, जर तुमचं कोण काढायला आलं असेल तर तुमच्या या ठिकाणी दुकानाला कुठल्याही प्रकारचा हात लावला दिला जाणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी आपल्या सर्व दुकानदारांना देतो. कुणीही या ठिकाणी चिंतित व भयभीत होण्याची आवश्यकता नाही. हे आपलं शहर आहे आणि आपल्या शहरातलीच लोक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करतात. समजा हे जिल्हा परिषदच्या ताब्यामध्ये गेले, जिल्हा परिषदच्या ताब्यामध्ये गेल्यानंतर उद्या जिल्हा परिषदनं ठराव करून एखाद्या संस्थेला ही जागा दिली, तर त्यावेळेला तुम्ही कुणाला, तुमचं कोण ऐकून घेणार आहे? आम्ही गावातले लोक आहेत, तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एका गावामध्ये राहतो, आपण एकमेकाची वेदना जाणून घेतो. ग्रामीण भागातल्या नेतृत्वाकडे जर हे ठराव करून त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विचारलं जाणार नाही. त्यामुळं भयभीत होऊन आपण दिशाहीन होऊ नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.